शिवसेना खासदार संजय राऊत यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे। 22 ऑगस्ट पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे। ते इतके दिवस ईडी कोठडीत होते, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं। 31 जुलैला रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली। आज संजय राऊत यांना दुसऱ्यांदा सुनावण्यात आलेली ईडी कोठडी संपत आल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। पीएमएलए कायद्यानुसार संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे। न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्ट पासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे 22 ऑगस्ट पर्यंत संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे। आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे। संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या। प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे। घरचं जेवण, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती समजत आहे। शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने 8 तासांहून अधिक काळ चौकशी केली। यावेळी ईडीने त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे। काही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत, असं मत वर्षा राऊत यांनी ईडीच्या चौकशीनंतर व्यक्त केलं आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। धन्यवाद।